मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. जवळजवळ 20 दिवस झाले नवीन व्हिडिओ येऊसाठी. एवढं मोठं गॅप मी चॅनल सुरू केल्यापासून आता 5 वर्ष झाली, अजूनपर्यंत टाकूक नाही होतंय. पण आता नेमका असा काय घडला तर मी तुमका सांगतोय. माझ्याकडसून एक खूप मोठी चूक झाली. सगळी लोक सांगत होती की आउटडोर व्हिडिओ करू नको. तुमका तर माहिती असतच, आपण एका स्मशानात गेलो होतो. EMF मीटर, मोशन लाईट सगळं वापरलेलं. त्या व्हिडिओत तर असं काय घडलं नाही. पण त्याच्यानंतर पुढच्या दिवशी आम्ही एका शूटला गेलो होतो आणि त्या शूट दरम्यान असा काहीसा घडला. त्यानंतर माका ज्या सगळ्याक सामोरं जावचं लागलं ता खूप भयंकर होता. आता नेमकं काय प्रकार होतो सगळी सविस्तर गोष्ट मी तुमका व्हिडिओच्या शेवटी सगळी दाखवीनच. आणि त्या शूटचा फुटेजसुद्धा मी तुमका शेवटी दाखवेन. पण त्याआधी मी तुमच्यासाठी एक आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो अनुभव घेऊन इलेलो असं. 20 दिवस खूप प्रयत्न केलाय पण व्हिडिओ करूकच गावलो नाही किंवा माका कोणतरी अडाईत होता. पण अखेरीस हिम्मत करून मी या सगळ्यासून बाहेर पडलोय आणि आता तुमच्यासाठी हो पहिला व्हिडिओ घेऊन इलोय. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सगळ्यात आधी आपण या अनुभवाकडे वळाया. नमस्कार, मी संस्कृती. आज मी तुमका माझ्या आजोबांसोबत घडलेलो एक भयंकर अनुभव सांगणार असं. मे महिन्याच्या दिवसांमध्ये त्यांच्यासोबत ह्यो सगळं प्रकार घडलो होतो. ते तेव्हा लहान होते, साधारण 17-18 वर्षांचे. आणि मे महिन्याच्या सुट्टीत ते आपल्या आजोळी इले होते. त्यांचे आजोबा तेव्हा मालवणात रवायचे. थंय त्यांचा घर होता आणि मोठी आंब्याची बाग देखील होती, ज्यामुळे आजूबाजू खेळाक त्यांका खूप परिसर. आणि मे महिन्याचे दिवस म्हणजे मरणाचे आंबे खाऊ गावायचे, ज्यामुळे त्या दिवसांमध्ये ते आवर्जून आपल्या आजोबांकडे जायचे. त्यांचं नाव होतं तुकाराम. आणि तेव्हा आधीच्या काळी फॅन लाईटी असा काही नाही होता, ज्यामुळे घरात मरणाचं उकाडं व्हायचं. म्हणून सगळी घरातली माणसं ही अंगणातच झोपायची. त्यावेळीसुद्धा आजोबांच्या घरातले सगळे अंगणात झोपले होते. आणि तेव्हा आतासारखी घड्याळं वगैरे सुद्धा नाही होती, ज्यामुळे किती वाजल्यात कधी सकाळ होतली याचं कायच अत्तपत्तो लागायचो नाही. ती लोकं काळोख पडलो की जेव घ्यायची आणि जेवण लगेचच झोपायची. आणि सकाळी कोंबडं आराडलं की उठायची. असंच काहीसं त्यांचं दिनक्रम होतं. तर त्या दिवशी रात्री सगळेजण जेवले आणि अंगणात झोपी गेले. काही वेळानंतर आजोबांका पटकन जाग येली. त्यांका अशी सहसा मधीच जाग येत नाही, पहाटेच जाग येता. आणि बाहेरसुद्धा सगळा दिसाक लागला होता. आजोबांका वाटलं की पहाट झाली पण अजून कोंबडे वगैरे आरावले नाही होते. पण आता काही वेळातच आरावतील असं आपलं त्यांचं भास झालं. त्याने आजूबाजूक बघितल्याने तर सगळी मंडळी गाढ झोपली होती, कोणाकच काय जागमाग नाही. पण तेव्हा असा असायचा की मोठी कलमाची बाग असल्यामुळे तुमका तर माहिती रात्रीचे आंबे मरणाचे पडतात आणि सकाळी जो पहिलं जाता ते का आंबे ते सगळे गावतात. आणि आधी अशी कंपाऊंड वगैरे नाही होती, सगळा ओपन, ज्यामुळे आजूबाजूची माणसंसुद्धा आंबे गोळा करून घेऊन जायची, ज्यामुळे पहाटे पहाटेच आंबे गोळा करूक जावचं लागायचं. तर तेव्हा आजोबा आपले म्हणाले की आता जाग गेलीचा तर आपण आंबे गोळा करूक जाऊया. म्हणून त्याने बाजूकत तोंड धुतल्याने आणि आंब्याची एक टोपली घेऊन ते बागेत शिरले. तो पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे चांदणा खूप पडला होता, ज्यामुळे असं वाटा की पूर्ण उजाडलाच असा. ते आपले बागेत जाऊन पडलेले आंबे उचलूक लागले. रात्रीच्या वेळी खूप आंबे पडतात, पक्षी वगैरे पाडवून घालतात, ज्यामुळे झाडांच्या बुडी मरणाचे आंबे होते. तसं आजोबांनी टोपल्यात एक एक करून आंबे भरूक घेतल्याने आणि आंबे गोळा करता करता ते बागेचे एकदम आतमध्ये गेले. बघता बघता त्यांची अर्धी टोपली भरानसुद्धा गेली
ते म्हणाले की बरं झालं मी लवकर इलोय, नाहीतर कोणतरी आंबे घेऊन जाणार होतं. आता आपण टोपली भरूपर्यंत सगळे आंबे गोळा करूया आणि घराकडे नेऊया, घरचे सुद्धा खुश होतील. असं काहीसं विचार करून ते पटापट आंबे भरूक लागले. आणि तेवढ्यात त्यांची नजर समोरच्या एका कलमाखाली गेली. थंय तेंका कसली तरी हालचाल जाणवली. चांदणं असल्यामुळे तेंका समोर स्पष्ट दिसलं कोणतरी एक वयस्कर म्हातारी कलमाबुडी आंबे वेचित होती. ता बघून आजोबा म्हणाले, ही म्हातारी कोण हा आणि एवढ्या सकाळी इली कशी ही? आणि त्यांच्या शेजारी एक परबांची म्हातारी रवायची. तेंका वाटलं की ही परबांचीच म्हातारी हा. त्यामुळे हिने आपला हाक मारल्याने, गे म्हातारे, एवढ्या लवकर कशी इलं? तुका काय बाकी कामधंदे नाही काय? पण एवढा सगळा बोलांसुद्धा ती म्हातारी काय हुचूक करीत नाही होती, नुसती आंबे वेचित होती. हेंका वाटलं की ह्या परबांच्या म्हातारीचं रोजचाच हे काम असतलं, सकाळची येऊन सगळे आंबे घेऊन जातं. म्हणून ते म्हणाले की थांब, आज जाऊन तिका बघतंय असं म्हणाल ते त्या आजीच्या जवळ जाऊक लागले आणि आरडक लागले, गे म्हातारे, आवाज देतय कळत नाही काय? किती आंबे नेतलं? थांब, आज घरच्यांका सांगतंय सगळ्यांका. असा काय काय बडबडत ते आपले त्या म्हाताऱ्याच्या जवळ जाऊक लागले. आणि जसे ते पुढे पुढे जातात तेवढ्यात तिंका मागसून एक माणसाचा आवाज इलो. कोणतरी वेगळंच माणूस होतं. त्याने आवाज दिल्यान, ए पोरा, मरण दे तिका, घेऊन जाऊन दे आंबे. अचानक तो आवाज ऐका केल्यामुळे आजोबा पटकन मागे वळून बघूक लागले. तर त्यांच्या मागे कोणतरी एक अनोळखीच माणूस उभं होतं. ह्या आधी त्यांनी तेंका कधीच बघूक नाही. पण आजोबा त्या गावात नवीन असल्यामुळे तेंका वाटलं की कोणतरी गावातलंच माणूस हा. आणि तेवढ्यात त्या आजीचा आवाज समोरसून इलो. अरे घे पोरा घे, तुझ्यासाठीच आंबे गोळा करीत होतय. धर, हे आंबे घेऊन जा, माका नको एवढे आंबे. त्या म्हातारीची वाक्य ऐकून ते आजोबा आपले टोपली घेऊन त्या म्हाताऱ्याच्या दिशेने जाऊक लागले. पण तेवढ्यात मागसून त्या माणसान आजोबांचा हात पकडल्यान आणि तो म्हणालो, चल लवकर घराकडे, घरची वाट बघतात, सगळे तुका शोधत होते, काहीतरी झालं, लवकरात लवकर तुका जाऊक होया. चल माझ्यासोबत, मी घराकडे घेऊन जाते तुका. असा काहीसा तो माणूस बोलाक लागलो. तेव्हा आजोबा थोडे घाबरले आणि पटकन त्या आजीकडे दुर्लक्ष करून ते त्या माणसासोबत घराच्या दिशेने जाऊक लागले. तेंका वाटलं की काहीतरी घराकडे झालं. बोलता बोलता तो माणूस तेका घराच्या जवळ घेऊन इलो. आणि घराच्याच बाजूक काळोबाचं देऊळ होतं. जसे ते त्या देवळाकडे येऊन पोचतात तसं तो माणूस म्हणालो, हैसून आता सरळ घराकडे जा, मागे जाऊ नको, घरचे तुझी वाट बघतात, मी हैसून जातोय. असा बोलान तो माणूस थैसून निघान गेलो. तसे आजोबा आपले डोक्यावर टोपली मारून पळत पळत आपल्या घराकडे इले. पण जसे ते घराकडे येऊन बघतात तर सगळी माणसं गाढ झोपली होती. कोणाकच जागमाग नाही. ता बघून आजोबा विचारात पडले, अरे तो माणूस तर बोललो सगळेजण उठल्यात, माका शोधतात, हय तर तसं काय दिसत नाही. आजोबांका काय घडतं ताच कळत नाही होता. तशी त्याने आंब्याची टोपली खाली ठेवल्याने आणि त्या टोपलीच्या आवाजान पटकन आजी एक जागेली. आजीन बघितल्यान तर आजोबा आंब्याची टोपली भरलेली खाली ठेवत होते. ता बघून ती पटकन उठली आणि म्हणाली, ए तुकारामा, काय करतात हय? तसे आजोबा घाबरत घाबरत आजी एक बोलाक लागले, काय नाही, आंबे आणूक गेलं होतं. तेवढ्यात आजीन बाहेर बघितल्यान आजीन खूप पावसाळे बघितलेले होते. त्यामुळे तिका लगेचच समजलं की मध्यरात्र असा. आधीच्या लोकांका पटकन बाहेरचं वातावरण बघून कळायचं. ता बघून तिने म्हटल्यान, ये तुकारामा, काय एवढ्या रात्री खय गेलं होतं? तुका काय डोक्याबिक्या हा की नाही? अरे रात्र हा, उजाडला नाही अजून. आजीच्या त्या आवाजान आजूबाजूची सगळी मंडळी जागी झाली आणि सगळेजण म्हणाक लागले, अरे काय झालं? तसं आजोबांनी सगळं घडलेलं प्रकार सगळ्यांका सांगितल्याने आणि जेव्हा ती गोष्ट त्याच्या लोकांनी ऐकल्याने तेव्हा तर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आजोबा मध्यरात्री
आपल्या आंब्याच्या बागेत गेले होते आणि आंबे गोळा करीत होते. आणि ही किती भयंकर गोष्ट होती त्या घरच्यांका चांगल्याच कळान चुकला. पण त्यानंतर जेव्हा आजोबा बोलले की थंय तेंका एक म्हातारी सुद्धा दिसली आणि तेवढ्यात एक माणूस इलो जेणे तेंका मंदिरापर्यंत आणून सोडल्यान. जेव्हा या आजेन ऐकल्यान त्या क्षणी तिका कळान चुकलं. ती पटकन म्हणाली, अरे तो काळोबा होतो. पोरा तुझा नशीब चांगला, नाहीतर तुझा काय आज खरा नाही होता. काळोबानंच तुझं जीव वाचवल्यान. तो साक्षात तुझ्याकडे इलो आणि सुखरूप तुका त्या भूताटकीपासून परत हय घेऊन इलो. नाहीतर ती भूताटकी तुका स्मशानात घेऊन जाणार होती. कारण त्यांची ती आंब्याची बाग स्मशानाच्या जवळ होती, ज्यामुळे रात्रीचा शक्यतो थंय कोण फिरकायचं नाही. पण आजोबांका वाटलं की पाठ झाली म्हणून ते आपले टोपली घेऊन गेले होते. पण त्यांच्यासोबत ह्यो असो काहीसो प्रकार घडात याचो कधीच कोणी विचार करूक नाही. पण काळोबा देव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे आजोबांवरचा खूप मोठा संकट टळला. त्यांचा नाहीतर पुढे काय झाला असता याचा विचार देखील आपण करू शकत नाही. आजीन मग ताबडतोब त्यांच्यावरसून सगळं ओवाळून वगैरे काढल्यान आणि पुढच्या दिवशी जशी पहाट झाली तसे सगळे अंघोळ वगैरे करून आपल्या जवळच्या त्या काळोबाच्या देवाकडे गेले. तर नारळ वगैरे ठेवल्याने, गाराणा घातल्याने आणि अशीच रक्षा पुढे करत राव असा काहीसा तेका मागणा घालून त्याच्या आवडती वस्तू तरी ठेवल्याने आणि ते मानवून मग ते थैसून निघान गेले. ही गोष्ट बऱ्याचदा मी माझ्या आजोबांकडसून आणि आजीकडसून ऐकलेली असय. लहानपणी त्यांच्यासोबत ह्यो जो काही प्रकार घडलो होतो तो खूप भयंकर होतो. म्हणूनच ही गोष्ट मी तुमका पाठवलंय. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं. आपल्या सबस्क्रायबर संस्कृती यांनी पाठवलेलं त्यांच्या आजोबांचं एक सत्य अनुभव, जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही व्हिडिओ आवडली असत तर नक्की लाईक करा. आणि असेच नवनवीन गोष्टी अजून ऐकायच्या असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आता आपण बघूया माझ्यासोबत नेमकं त्या दिवशी काय प्रकार घडलो होतो. पौर्णिमेची रात्र होती. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच जण एका शूटला निघालो होतो. ती अशी जागा होती जी खूप वर्षांपासून त्या जागेबद्दल खूप गोष्टी मी ऐकलेलं आहे. पण ह्या काही काळात कधी कोणाक असं अनुभव इलो नाही होतो. पण तरीसुद्धा शूटसाठी आम्ही म्हटलं की जाऊन बघूया. आमका काहीच कल्पना नाही की पुढे जाऊन आमच्यासोबत काय घडणार असं. आमका दोघांकाव खात्री होती की थंय तसं काय घडायचं नाही. पण नेमका जा घडूक नको होता ताच घडला. आता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि अजिबात पार्ट स्किप करू नको, कारण व्हिडिओच्या मध्ये असा काहीसा घडला जा बघून तुमचेसुद्धा हातपाय थरथर कापतील. व्हिडिओ झाल्याच्या नंतर काय नेमकं प्रकार घडलो तो मी तुमका सविस्तर सांगतोय. आणि ह्या जंगलाचा एक मोठी अशी गोष्ट, ह्या जंगलाची एक अशी गोष्ट की आधीच्या काही ना ही सगळी शेतजमीन होती. आता ही पूर्ण पडा, हय कोण शेती वगैरे करत नाही. पण तेव्हाच्या काळी एक अशी गोष्ट होती की हय एक झाड असा, एक जुनं आंबो हा, आणि तो आंब्याचं झाड जवळजवळ 100 वर्षापूर्वीचा, आणि त्या पूर्णपणे मोडान पडला. पण असं म्हणतात की तो आंब्याची झाडांना हळद रवायची. आता त्या कितपत खरा माका माहीत नाही, अजूनवती हा की नाही माहीत नाही. पण त्यासोबतच अजून खयची शक्ती किंवा आत्मा वगैरे असा की नाही हे आपण आता टेस्ट करूया जाऊन. चला तर मग आपण आता आतमध्ये जाऊया. पण त्याआधी मित्रांनो, तुमका माका एवढा सांगायचा की खूप रिस्क घेऊन मी अशा ठिकाणी जाते, त्यामुळे व्हिडिओक लाईक नक्की करा. आणि असेच भारी भारी आणि अशा भयंकर ठिकाणी जाऊन आउटडोर व्हिडिओ बघूचे असतील तर नक्की शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त. चला तर मग आता जास्त न बोलता आपण जाऊया ह्या अभयारण्यात. आणि जाता जाता आधी, अभयारण्य म्हणजे जंगल, पूर्ण जंगली भाग ओसाड. जाऊच्या आधी आपल्या देवाचा साथ नक्कीच लागलेली आहे, कारण देव साथिक नसत तर हे शक्य नाही होऊ शकत. तर त्यामुळे देवाचं स्मरण करूया आपण. ओके, चला. तर पूर्ण पौर्णिमा आता जवळ येता. पौर्णिमेच्या दिवसात इलं आहे, कारण अमावास्याचं येऊची तर माझ्यात अजिबात हिंमत नाही.
पण काय माहिती पौर्णिमेक अनुभव येत असतील नाही. तर ह्या बघा पूर्ण असं जंगल हा. रातकिड्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकतास. जसे जसे आपण आतमध्ये जातो तसे रातकिडे पण सुरू झाले आहेत. ओ शिट, काय जंगल अरे. हरिओम. मोशन सेन्सर लाईट मी चालू करतोय जेणेकरून माका वाईज दिसत. ह्या कलम तुम्ही बघू शकतास किती जुना हा. आणि याच ठिकाणी तर जुना कलम होता जा पूर्णपणे मोडान पडला आणि आता पूर्ण अशी ओसाड जागा हा. ओके, सेम कालसारखाच लास्ट व्हिडिओमध्ये झाल्यासारखा. टेम्परेचरमध्ये फरक हा खूप. कोण असतात काय माहिती नाही. आपण बघूया थोडं आजूबाजूचं परिसर आणि मग एक चांगली अशी जागा निवडून आपण टेस्ट करूया ही लाईट. ओके, हय तर पूर्ण पातर आहे बघा. हय एक कलम हा ह्या साईटीक आणि हय जाव काय मी. दोन कलमांच्या मध्ये मी उभो आहे. ही जागा सगळ्यात बेस्ट वाटता माका आंब्यांच्या मध्ये. हा, ही जागा बेस्ट वाटता. आपण हय शूट घेऊया जर असं हय. हां, तर सगळ्यात आधी आपण EMF मीटर टेस्ट करूया. काय EMF मीटर मी ऑन करतोय. ओके, ग्रीन पेटलो म्हणजे हय तर आता सगळं सेफ हा. अजूनपर्यंत काय रीडिंग नाही. आपण रीडिंग ज्या ठिकाणी येत त्या ठिकाणी बघूया. त्यासाठी आधी आपल्या कदाचित आजूबाजू माहीत नसतात तर मी आवाहन करतोय जर ह्या ठिकाणी कोण असतात आत्मो किंवा कोण एखादी शक्ती तर ह्या मशीनीच्या जवळ या. आणि ही मशीन अशी हा जी तुमका अजिबात हानी नाही करूची. ह्या सॉरी आवाज तुमका येऊचं नाही. मी हयत लावतोय. ओके, ही बंद करू. हां, तर मी हय जर एखादो आत्मो किंवा कोण अशी शक्ती असत जेका आमच्याशी संवाद साधूचो तर ही एक मशीन आहे जी तुमका अजिबात हानी नाही करूची. फक्त आमका समजत की तुम्ही हय आसास. तर ही लाईट ब्लिंक झाली तर समजायचा की आजूबाजू कोणतरी हा. तर आपण बघूया की कोण येता काय जवळ. जर हे कोण असत तर या मशनीच्या जवळ येवा. माझ्या जवळ येऊ नको. मशनीक तुम्ही टच करू शकतास जेणेकरून आमका समजात की तुम्ही माझ्या आजूबाजू कास. बऱ्याचशा ठिकाणी आत्मे असतात ते घाबरतात जवळ येऊसाठी. लगेच अचानक काहीतरी असत तर जवळ येऊ जरा त्यांना ह्या असतात. तर बघूया आपल्या काही रीडिंग येता काय. आजूबाजू खंय रीडिंग येत असत तर आपण चेक करूया. अजूनपर्यंत तर ग्रीन सिग्नल आहे मित्रांनो, कारण अजून काय तसं रीडिंग नाही आला. पण बघू आपण आंब्याच्या जवळ जाऊन बघूया. ही लाईट मी ह्या हातात धरतोय. काय सिग्नल नाही. म्हणजे आय थिंक ही जागा पूर्णपणे सेफ आहे मित्रांनो. या सिद्ध होता कारण प्रत्येक ठिकाणी असे काय असतीलच असं नाही. आणि मुळात असले तरी ते मीटरच्या जवळले तरच आपल्याला समजा शकता. काय माहिती वरसून खैसून बघत असतील. पण आपण जास्त काय करू शकत नाही. आपण फक्त शोध लावू शकतो जर कोण असत तर. कधी कधी आपल्याजवळ येऊ घाबरतात. पण आपण ह्या ठेवून बघूया एका ठिकाणी. जर रेड वगैरे ब्लिंक झाला तर काही ठेवतंय. ही बघा हे मी मशीन ठेवतोय. जर कोण हे असत तर ह्या मशीनीच्या जवळ जावा जेणेकरून आमका समजात की तुम्ही हय असाच. मी लांब उभं राहतोय म्हणजे कसं बघूया ब्लिंक होता काय की ग्रीनच राहता.
ह्या मशनीच्या जवळ जाऊन फक्त आमका दाखवा की तुम्ही हे असाच, म्हणजे आमका कल्पना येत. आपण थोडा वेळ वेट करूया मित्रांनो, कारण अजून काय फरक नाही. टेम्परेचरमध्ये हा थोडा फरक, पण तशी काही रिडिंग नाही ना. अजून काय ॲक्टिव्हिटी आपल्याक गावली नाही. तर आपण आता अजून दुसरी जागा बघूया, कारण कदाचित या ठिकाणी काय नसत, त्या ठिकाणी ट्राय करूया, कारण तर काय रिडिंग तशी येत नाही. तर मित्रांनो, आपण ह्या EMF मीटरमध्ये तर काय रिडिंग येत नाही. तर आता ही लाईट टेस्ट करूया आपण. त्याच्यासाठी आपण जरा पुढे हय ठेवूया लाईट. ही ऑटोमध्ये ही लाईट ठेवतोय होय. ह्या लाईटीचा वापर तुमका माहिती असातच. ह्या लाईटीचं गेल्या वेळी पण वापर सांगितलं आहे, परत एकदा मी दाखवतोय. ही लाईट मोशन लाईट हा. ज्या लाईटीपासून आपण लांब गेलो की ती लाईट 15 सेकंदांनी ऑटोमॅटिक ऑफ होता. आता बघूया ही लाईट कशी ऑफ होता. ती लाईट ऑफ झाल्यानंतर तुमका मी सांगते ती कशी वर्क करता. आणि ही एकदम बेस्ट गॅजेट आहे हा, ज्याच्याकडनं आपण हे बघा लाईट ऑफ झाली, परफेक्ट आपण ॲक्टिव्हिटी चेक करू शकतो. आता या लाईटीच्या आजूबाजू जरा जरी काय हलचल किंवा कोण इला एनर्जी इली ती लगेच पकडणार आणि लाईट ब्लिंक होणार. उदाहरणार्थ मी तुमका दाखवतोय. आता मी लाईटीच्या जवळ जात आहे. ह्या बघा इतकं जरी जवळ गेलं आहे तरी लाईट ब्लिंक झाली. मग ह्याच्यावरनं आपण बघू शकतो की एंटिटी हा की नाही. तर आपण आता चेक करूया. आपण सांगूया, जर हे कोण असाल तर कृपा करून या लाईटीच्या जवळ जा आणि लाईट ब्लिंक करा. ब्लिंक करण्यापेक्षा ऑन करा, म्हणजे आमका समजा की तुम्ही हय असाच. लाईट बंद झाल्याच्या नंतर या लाईटीकडे जावा, म्हणजे आपल्याक आमका आयडिया येत की तुम्ही हय असाच. जर हय मी पुन्हा एकदा आवाहन करतोय, जर एखादं कोणाक जर आमका संवाद साधूचं असत तर एक लाईट ठेवलेली आहे जी सेन्सर लाईट आहे, त्याच्या जवळ यावं फक्त. ऑटोमॅटिक लाईट चालू होतली आणि आमका कळतलं की तुम्ही हय इलास. तर मित्रांनो, बरंच वेळ मी वाट बघितलं आहे, पण अजूनही काय ॲक्टिव्हिटी नाही. कदाचित ही जागा तशी नसावी, ज्या आधीची लोक जशी बोलत होती तशी नसतली, ज्यामुळे आता आपल्याक हय अजून काय ट्राय करून फायदा नाही. त्यामुळे आपण आता जाऊया. तरी पण जाता जाता लाईट आता ऑन करतो आहे. बघा तुमका परत एकदा डेमो दाखवते. जर कोण आजूबाजू गेला ना, काय लाईट लगेच ऑन होता. पण आता हय कसली ॲक्टिव्हिटी नाही झाली. तर आपण ही आता उठवूया. कोण दिसत तर नाही. तर मित्रांनो, काय आपल्याक रिडिंग नाही आहे. तर आता आपण पॅकअप करूया, कारण काय एवढं पॉईंट नाही ह्या करून. आपण आता गेले तर ही आता ना आता हय माका असं कोणतरी टच केल्यासारखं झाला. आणि फांदी कशी काय हल्ली, अजिबात वारू नाही. बॅटरी ऑफ झाली आहे. चेक करू काय. जाता जाता काय रिडिंग नाही रे, नाही वाऱ्याने हल्ली असं. चल ये एकच फांदी हलता. काय नाही वरती. हो, अच्छा. अरे असं कसं झाला. अच्छा गाव डोकं पण ना माझं एक साईड पुरी धरल्या ना कोणी. मित्रांनो, खूप डेंजर काहीतरी होतं, माका नाही माहिती. आय थिंक निगेटिव्ह एनर्जी होती फुल, ज्याने आमच्याशी खेळ खेळल्यान आणि शेवट का दाखवल्यान रंग. अशा ठिकाणी चुकून जाऊ नको. लाईट थंयच रवली. माका नाही माहिती आता मी कधी हानीन ती. सकाळी जाऊचं लागतं. मित्रांनो, असं चुकून सुद्धा कोणी ट्राय करू नको. चुकान सुद्धा ट्राय करू नको, खूप रिस्की आहे. आई शपथ. EMF हा हातात. अरे लाल पेटलो पहिलो, ह्यो पेटलो
आणि त्याच्यानंतर लाईटच पडली. कॅमेरा दिला काय माहीत नाही माका. आणि परत उचलूक गेले तर तू बाजूक साराकलो आपणच. मी घेऊक जायचो आणि मागसून ना असे सडनली कोणते तरी फूड स्टेपचा आवाज येलो मग मागसून. म्हणून मी आधी मागे बघितलं. मागे बघूपर्यंत ही लाईट पडली आणि खेचली गेली ती आपणच. आई शपथ. आणि ना मी थंय उभं होते ना, ही एक अख्खी साईड पुरी जाम झाली. म्हणजे असं मान बिन ना एकदम गच्च होत झाली. म्हणून मी अशी एकदा दोनदा मान पण फिरवली. व्हिडिओमध्ये चेक करू शकतास तुम्ही. तेव्हाच माका संकेत दिलेलो की काहीतरी गडबडा. पण झाला तर झाला काय तर. आई शपथ. आमची मोशन लाईट थंयच राहिली मित्रांनो. आता जाऊची आमच्यात हिंमत नाही अजिबात. हे असे प्रकार घडत असतील तर काय करणार, म्हणजे कसं काय माका लॉजिकच नाही समजता कसा झाला. आई शपथ. आता घरचे चांगलेच लावतले वाटत. पहिलोच व्हिडिओ बघितल्याने ना तेव्हा घरच्यांनी सांगल्याने की हा सगळा बंद कर, तू स्टोरी टाकतं तेच टाक. पण मी म्हटलं की स्टोरी टाकून जास्त काय होत नाही, कारण व्ह्यूज आमचे कॉन्स्टंट म्हणजे वाढत नाही. त्यामुळे काहीतरी नवीन ट्राय करूचं होतं. म्हणून मी हे मीटर आणि ती सेन्सर लाईट घेतलेलं आहे. आणि गावाकडे माका ट्राय करूची होती, कारण कोण शक्यतो ट्राय करत नाही. पण खूप फाटली माझी. माका वाटत नाही पुढे मी असे व्हिडिओ कधी कंटिन्यू ठेवीन, असे जर अनुभव येत असतील तर. पण काय माहीत नाही काय होतं आता. थंय काय होतं माहीत नाही. एवढ्या लेवलपर्यंत आपण पोचलो नाही. आपण संवाद साधूचा लांबच राहिला. थंय जस्ट एंट्री झाली त्याची. आम्ही जवळजवळ ना 15 ते 20 मिनटं त्या लाईटीकडे आम्ही EMF मीटर घेऊन फिरलो. त्याच्यानंतर 10 मिनटं ती सेन्सर लाईट त्या ठिकाणी घेऊन फिरलो. अजिबात काय रिडिंग नाही होती ना कसली ॲक्टिव्हिटी होती. आम्ही पूर्ण कंटाळलेलो. मतलब की हय काय नाही, पूर्ण सेफ जागा. आणि जाता जाता ती अचानक से माका अशी जाणीव झाली की मागसून कोणतरी चलता किंवा काय. आणि मग फांदीसुद्धा हल्ली एकदा. तीसुद्धा आमका वाटलं की वाऱ्यान वगैरे हल्ली असतात. मग तो दादा बोललो की एक लाईट ठेवून बघ. आणि शेवटच्या क्षणात जा काय घडला ना तर तुम्ही बघलासच आज. काय करूया आता, एंड करूया. तर मित्रांनो माका वाटत नाही याचो एपिसोड 3 येत, ह्यो एपिसोड 2 होतो. आणि इतको डेंजर अनुभव येलो. आणि थंय असं काय एवढं असं रिस्की नाही की थंय काय असाच की नाही. पण जुनी लोक म्हणजे मी घरच्यांकडसून पण ऐकलेलं की संध्याकाळचं त्या वाटेन कोण जायत नाही त्या कलमाच्या खालसून. आणि मी लिटरली रात्री येलो आहे आंब्या खालसून सॉरी. आणि असं काय घडत, कारण हे आत्मे ना कधी पण असे रिॲक्ट नाही करत जास्त. आणि ह्या सगळ्या त्यांच्यासाठी नवीन असतात, त्यांना माहीत नसतं. पण काय माहिती त्यांनी पुरी लाईटच पाडल्या. आणि ती लाईट ना ती लाईट पेटली पण नाही, लिटरली पडली आणि पेटली. आणि नंतर बाजूकसुद्धा झाली. काय झालं काय माहीत नाही. इतकी कसं काय होऊ शकता माहीत नाही. पण मित्रांनो असेच माहीत नाही मी पुढे व्हिडिओ टाकीन की नाही. पण ह्यो व्हिडिओ आवडलो असतात. ह्या व्हिडिओ जर तुम्ही जास्तीत जास्त आतापर्यंतचे टॉप लाईक जर केलास तर मी ह्यो कंटेंट चालू ठेवतलो आहे तुमच्यासाठी. नाहीतर आजपासून हे एपिसोड बंद, कारण माका खूप भीती वाटता. खूप रिस्की काम आहे आणि खूप म्हणजे जीवनाशी खेळच आहे हो. कारण या अशी दुनिया हा ज्या दुनियेच्या आतमध्ये जास्त कोण शिरला नाही. आणि जे कोण शिरले आहेत ते पूर्णपणे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतले नाही त्यांनी. तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करतो की काय माहिती आहे काय असू शकतं ही दुनिया, वेगळी एक दुनिया हा. तर ह्याचा आम्ही शोध लावतो जेणेकरून कळात काय असू शकता. पण ह्या खूप धोकादायक आहे मित्रांनो. तरीसुद्धा मी तुमच्यासाठी केले तर त्याच्यासाठी एक नक्की लाईक करा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा, जेणेकरून बऱ्याच लोकांका समजत की असावं काय असता, असे काय अनुभव येतात. तर आजपुरतं एवढंच ठेवतं आहे मित्रांनो. कमेंट करा जास्तीत जास्त काय तुमका वाटतं आणि मी काय करू पुढे. जास्त पुढे अजून काय करता येत, खयच्या ठिकाणी जाता येत किंवा करू की नको ह्यासुद्धा नक्की सांगा. आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदाच येला असाल तर सबस्क्राईब करू विसरा नको. आणि काय नाही शेअर करा फक्त बस. आजपुरतं एवढं ठेवते. काळजी घ्या. तुम्ही पण अशा ठिकाणी एकटे जाऊ नको. या खूप रिस्की कामा येतं आहे. आता मी चाललो आहे. लाईट ती आता उद्या सकाळी बघूया गावली तर, नाहीतर गेली. आता ती काय नाचत असतात भूत का काय माका नाही माहिती काय करीत असतात. पण माझ्यात आता जाऊन बघूची हिंमत नाही. तुम्ही काळजी घ्या. येतं आहे. गुड नाईट. ह्या शूट माझ्यासाठी इतक्या महागात पडत ह्याचं मी विचार देखील करूक नाही होतं. सगळ्यात आधी तर सगळं एकदम शांत चालू होतं. कसली काय रिडिंग नाही, कसलो आवाज नाही.
पण जसं अर्धो पाऊण तास उलटान गेलो आणि आम्ही दोघवले कंटाळलो. खरा तर शूटमध्ये दाखवण्यासारखा कायच नाही होतं, कारण कायच आमच्या हाती लागाक नाही. तो व्हिडिओ आम्ही टाकणारच नाही होतो. ज्यामुळे आम्ही जसे थंयसून निघाक लागलो त्या क्षणी म्हाका एका बाजूसून आवाज येलो आणि तो आवाज इतको स्पष्ट होतो की मी पटकन वळखलंय की कोणतरी एक बाई बोलली हा. म्हणून मी वळानसुद्धा बघितलंय, पण म्हाका थंय कोण दिसला नाही. आणि त्या क्षणापासून जा थंय घडत गेला ता तुम्ही आता बघितलं असेलच. त्या झाडाच्या मागे नक्की कोणतरी उभ्या होता आणि आमका बघित होता. कारण नंतर अचानक ॲक्टिव्हिटी वाढाक लागली. वातावरण मरणाचा थंड झालेला आणि माझा डोक्या एका बाजून पूर्ण धरला. माका कळतच नाही होतं की मी काय करतोय. माझ्या भावाकसुद्धा कल्पना नाही की माझ्यासोबत काय घडतं, पण मी पूर्णपणे सुन्न झालेलो आहे. ज्यावेळी माझ्या कानी तो आवाज पडलो तेव्हापासूनच माका काय सुधरत नाही होतं. त्यानंतर फांदी हल्ली, पण तरीसुद्धा मूर्खपणा करून आम्ही थंयच थांबलो. तेव्हाच थंयसून जावक होया होतं, कारण ती आमकां पहिली वॉर्निंग मिळाली होती की थंय कोणतरी आसा आणि तेका आम्ही थंय इल्लेले अजिबात आवडला नाही. पण तरी देखील आम्ही जबरदस्ती थंय थांबलो, जेणेकरून अजून काहीतरी शूट करू गावात, काहीतरी कॅमेऱ्यात कैद होत. पण आत्म्यांका अशा गोष्टी अजिबात आवडत नाही. ते असे जगासमोर येऊ कधीच बघत नाही. त्यानंतर बरंचसं प्रकार घडलो. आम्ही थंयसून पॅकअप करून निघाक लागलो आणि शेवटचा जो फुटेज होता ता तर कॅमेऱ्यात रेकॉर्डच झाला नाही. अक्षरशः आमची मोशन जी लाईट होती ती एका बाजूक ओढली गेली आणि ज्या दिशेने ती पडली त्या दिशेने माका एक स्पष्ट बाईची आकृती दिसली. पांढरे डोळे, केस लांब लचक आणि संपूर्ण काळी दिसा होती. अक्षरशः जीव घेऊन आम्ही थंयसून पळालो. माझ्या काळजाचे ठोके इतके वाढले की मी थंय चांगलंच घाबरलोय. पण इतके अनुभव मी तुमका सांगितलंय त्यावरसून म्हाका एक गोष्ट तेव्हा माहीत होती की असा काय घडला तर अजिबात घाबरायचं नाही. आपण जर स्थिर राहिलो तर काय व्हायचं नाही. त्यामुळे मी शेवटीसुद्धा असं भासूक दिले ना की काहीतरी झालं, पण मी तर त्या बाईक स्पष्ट बघितलेलं आहे. भावाबिवाक मी तेव्हा कायच सांगक नाही ना की व्हिडिओत मी काय बोललो आहे, कारण माका माहिती होतं की त्या आत्म्याक थंय गेलेला अजिबात आवडलेला नाही. मी लगेच व्हिडिओ ते एंड केलं आहे आणि घराकडे गेलो. घराकडे गेल्यानंतर मी पाणी वगैरे पिलं आहे आणि सरळ झोपलो आहे. आणि त्याच दिवशी रात्री माका स्वप्नात दिसक लागलं की मी एकटोच एका अशा अरण्यात अडकलो आहे आणि एक बाई माझ्या अवतीभोवती फिरता. तसाच काहीसं त्या बाईचं रूप होतं जे आम्ही त्या क्षणी बघितलेलं आहे. पहिल्या दिवशी माका वाटलं की स्वप्न असत, कारण काल रात्री घाबरल्यामुळे स्वप्नातसुद्धा तात दिसलं. कारण त्याच्या पुढचे 2-3 दिवस माका काय तर स्वप्न पडलं नाही. पण त्यानंतर 4थ्या दिवशी रात्री माका अजून एक स्वप्न पडलं, ज्यातसुद्धा ती बाई माका ओढत काहीतरी घेऊन जात होती आणि मी हातपाय पूर्ण आपटून तिच्यापासून सुटायचा प्रयत्न करत होतोय, पण तिने माका सोडूक नाही. एवढा माका काहीसं भयंकर दृश्य दिसलं आणि मी त्या दिवशी गडबडान जागो झालोय, संपूर्ण घामान लथपथ. माका कळान चुकलं की हा काहीतरी वेगळा हा आणि मी घरच्यांका ह्याबाबत कायच सांगले नाही होतं. पण दुसऱ्यांदा जेव्हा ता घडलं तेव्हा माका आईक सांगायचं चिला. मी आईक ह्यो सगळो प्रकार सांगितलंय. आई घाबरली. आईन मामाक फोन केल्यान आणि मामाक ताबडतोब बोलवून घेतल्यान. पुढच्या दिवशी मग लगेचच माझ्यापासून ओवाळून वगैरे काय तर केल्याने, नारळ वगैरे काढल्याने आणि आईन माका सक्त ताकीद दिल्यान की आता हे शूट वगैरे अजिबात करायचं नाही. आणि माझीसुद्धा शूटला जाऊची हिंमत होत नाही होती. भाऊसुद्धा खूप घाबरलो. त्याने म्हटल्यान की आता शूटबीट बंद. त्यानंतर पुढचे काही दिवस माझं मन स्थिरच नाही होतं. सतत तेच प्रकार आठवायचे. एखादी भूताची गोष्ट मी सांगेन अशी इच्छाच होत नाही होती. म्हणजे माझी फिलिंग तुम्ही आता समजून घेऊ शकतास की नाही माहिती नाही, पण त्या प्रसंगामुळे माका इच्छाच होईना की मी एखादी तुमका गोष्ट वगैरे सांगेन. ह्या काही दिवसांमध्ये मी सतत देवाच्या समोर बसन त्याचं नामस्मरण करत होतं, जेणेकरून मन शांत होईत. आणि अखेरीस आता थोडा माका बरा वाटला, म्हणून ही गोष्ट सांगूक मी इलय.
म्हाका माहीत नाही होता की हे तुमकां मी कसा सांगू, कसा व्यक्त करू. पण जा काय घडलं ता तुमकां तर सांगायचाच होता. ज्यामुळे आता मात्र ह्या पुढे आउटडोअर शूटचे व्हिडिओ येवचे नाही. त्यानंतर तर अजून काही त्रास झालो नाही. कदाचित थोडाफार थंयचा काहीतरी म्हाका लागला होता, पण नशिबानं त्या सगळ्यासून मी बाहेर पडलोय. यापुढे रेग्युलर व्हिडिओ येतील, जर काय पुढे अजून त्रास झालो नाही तर. पण तुम्ही या व्हिडिओक जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून माझ्यात अजून ताकद येत आणि मी तुमच्यासाठी अशाच गोष्टी घेऊन येईन. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन पुढच्या भागात.